नमस्कार, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी प्रतिष्ठाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत लसूणी पालक. आणि त्यासाठी इथे मी पालकाच्या 2 जुड्या घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवून ना अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत. एकदम बारीक नाही, रफली चॉप करून घ्यायचा. आता बाकीचं साहित्य काय लागणार आहे ते तुम्हाला मी करतानाच सांगते. आता आपण सुरुवात करूया. इथे 2 चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे आणि थोडीशी आता मोहरी घालायची आहे फोडणीला. मोहरी चांगली तडतडली की थोडा लसूण घालायचा आहे. लसूण थोडा परतला की आता हे पालक चिरून घेतलेला आहे ना तो घालून घ्यायचा आहे. चांगला परतून घ्यायचा. आता इथे बघा 5 मिनिटं झालेली आहेत आणि पालक आपला आळलेला आहे पूर्णपणे. आता गॅस बंद करायचा आणि हा पालक काढून घ्यायचा. आता इथे दुसरं मोठं भांड, त्यात 2 चमचे तेल घालून घेतलंय. मोठे 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यात लसूण घालायचं. कांदा, कांदा थोडा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा. थोडा नरम झालाय. आता 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालते. आता टोमॅटो सुद्धा थोडा नरम झालाय. आता आपण त्यात मसाले ऍड करूया. हळद थोडी, मीठ चवीनुसार, लाल तिखट ऐवजी तुम्ही मिरची घातली तरी चालते. लाल मोठी मिरची 2-3 घालायच्या मिरच्या, त्या घातल्या तरी चालतात. गरम मसाला, जिरे पावडर थोडीशी धणा पावडर. आणि आता हे चांगलं परतून घ्यायचं. आता या जो आपण पालक शिजवून घेतलाय ना तो घालून घ्यायचा. पाणी घालते. थोडं पाणी घालून घ्यायचं. आणि झाकण ठेवून 5 मिनिटं जरा शिजवून घ्यायचा चांगला. आता इथे पालक मस्त शिजलेला आहे.
करायचं, इथे 2 ते 3 चमचे मी बेसन पाण्यात घालून भिजवून घेतलेलं आहे. पातळ पेस्ट करून घ्यायची आणि ती घालून घ्यायची. थोडं पाणी घालायचं कारण बेसन चांगलं शिजलं पाहिजे ना, त्यासाठी थोडं पाणी घालून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करायचं आणि बेसन शिजेपर्यंत परत 10 मिनिटं वाट बघायची. थोडीशी पाहिजे तर साखर सुद्धा घालू शकता, कारण हॉटेलमध्ये वगैरे ही डिश जी आपण घेतो त्यात थोडी साखर घातलेली असते, टेस्ट खूप छान लागते. गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आणि 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचा चांगला. आता इथे आपलं तयार झालेला आहे लसूणी पालक धाबा स्टाईल. थंड होतं तसं हे घट्ट होत जातं, त्यामुळे ते अजून जर पातळ हवं असेल तर आपण जास्त पाणी घालू शकतो आणि पातळ ठेवू शकतो. मी एवढंच ठेवणार आहे. आता मी गॅस बंद करते आणि काढून घेते. धाबा स्टाईल लसूणी पालक इथे एकदम गरमागरम तयार झालंय. तुम्ही पण अशा पद्धतीने धाबा लसूणी पालक करून बघा आणि मस्त गरमागरम भाकरी किंवा चपाती बरोबर खा. तुम्हाला खूप आवडणार आणि हे एकदम चविष्ट लागतं. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. आणि माझी रेसिपी खूप लाईक करा, शेअर करा आणि प्रतिष्ठा राऊत रेसिपी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवा. पुन्हा भेटू अशाच मस्त टेम्पटिंग रेसिपी. तोपर्यंत मजेत राहा. धन्यवाद.